पिंपळगावाचे भक्त परिवार सोबत असलेले इतरही गावचे आलेले, तसंच अहिल्या देवीचेही जिल्हा सेवक शिन्नरचे आमचे सुखदेव गीते गोदरचे आपले सीताराम भरकर, त्याप्रमाणे ही आणखी जोगुंडले आपली इथे सहभागी झालेले सर्व पुण्यवान भाग्यवान माता भगिनी या सर्वांचं जरा जोरदार अभिनंदन यांच्याकडे. बाबांना एक विशेष आठवण झाली बरं का, की बाबाजी बघा कसं नित्यनेम करून घ्यायचे बरं का, आपल्यासारख्या वेड्याकडून बाबा कसं नित्यनेम करून घ्यायचे एक आठवण बघा बाबांना झाली बरं का. पहाटे 4 वाजता काय करायचं, स्पीकर लावायचं बरं का. साक्षीदार बसेल बघायचं, तिथे वेळेला गुरुकुलमध्ये होते. पहाटे किती वाजता स्पीकर लावायचा, 4 वाजता स्पीकर लावायचा. मग स्वतः स्नान करायचं. नंतर बरं का बाबांच्या स्नानाचं पाणी काय करायचं, घ्यायचं बरं का. नंतर बाबाजी जवळ यायचं, बाबांचे बारदान वगैरे काय घरी घालून ठेवायचे. नंतर ती लघवीची नळी असायची ना विरे, ती नळीची बाजूला काढायची, ती पिशवीची नळी ना ती बॅग, विरेंची बॅग. नंतर त्याला कपडा लावायचा. नंतर बाबाजीने काय करायचं, उठून बसवायचं. नंतर जोडीदार कोणी राहायचं, कोणी जोडीदार कधी समजा शिवाजी आपण साहेबांची पारस नारायण शिवगिरी महाराज असे बघा बाबा जोडीदार असे. मग काय बाबाजी उचलायचं, काय दोघांनी उचलायचं. मग स्नानाजवळच्या त्या स्नानाचा जागा असेल, या जागेजवळ म्हणून पाहायचो. तिथून पुन्हा काय करा, कवळीमध्ये उचलायचं. काय करायचं, आपण कवळीमध्ये उचलायचं. एक जणांनी पाय धरायचे बाबाच्या बघा, एक जणांनी कवळीमध्ये पकडायचं. आणि मग बाबांना पुढं ठेवायचं, त्या पाटा डोक्यात स्नानाच्या पाटावर ठेवायचं. मग स्नानाचं बकेट जवळ हाणून ठेवायचं. आणि नंतर त्या ठिकाणी मग बाबाची काय करतात, स्नानाला शुभारंभ करायचा का. स्नानाला शुभारंभ झाल्यानंतर बाबाची आचमन करून काय करायचं, स्नानाला शुभारंभ करायचे. मग स्नानात शेवटी काय करायचे, काही भक्तांना संधी द्यायची बरं का. मग ते नरोटवर जलमध्ये पाणी घ्यायचं बाबांच्या, बघा बाबांना स्नान घालायचं का. काही बाबाजी काय थोडं चरण बघा, ते नरोट्यातलं पाणी काय करायचे टाकायचे आणि तीर्थ बघाय भक्तांना तीर्थ सोडायचे. नंतर बघा बाबांना स्नान व्हायचं. आणि या बघा साबण लावायची सुरुवात करायची. जर जास्त साबण लावली ना, बाबांना काय बघा लागायचं हे बघा, ते साबण जरा दीप एवढं करा साबण मला वापरायचे बघा. आणि मग बाबांचा बघा स्नान व्हायचं. स्नानात बाबा टाळा दिला जायचा की. मग बाबांचं संपूर्ण अंग काय करायचं, थोडं स्नानाने टाकलं, टावेल थोडं करायचं. पुन्हा टावेल बघा बाजूला व्यवस्थित ठेवून द्यायचा. पुन्हा काय करायचं, कवळीमध्ये एक जणांनी पाय पकडायचं बाबांच्या, एक जणी काय बाबांना कवळी पकडायचं आणि बाजूला बघा पोतं ठेवायचं. नवीन वस्त्र बघा, नवीन मांजरपाटचं वस्त्र धुतलेलं काय त्या पोत्यावर ठेवायचं, टाकायचं. नंतर बाबांची नळी असे नळी, तर नळीला काय करायचं, छोडंसं वस्त्र लावायचं बघा, कारण ते लगे खाली सांडू नये म्हणून. आणि मग इथे अशी कसून द्यायची बघा. आणि नंतर मिठी म्हणून बाबांना उचलायचं, एक जणी चरण पकडायचे आणि अंगात बसून त्या पोत्यावर ठेवायचं. पुन्हा पोत्यावर दोघांनी उचलायचं. उचलल्यानंतर बाबांना आसन आसन पोट्यामधलं आसन त्या आसनावर ठेवायचं. आसन ठेवल्यानंतर मग पुन्हा बाबांचे कपडे घ्यायचे, कपडे द्यायचे. मग बाबाचे कपडे परिधान करायचे. आणि कपडे परिधान केल्यानंतर मग बसवून खायला जायचं. बसल्यानंतर मग मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय अमृतेशाय अशा रीतीने बघा विधीला शुभारंभ व्हायचं. मग बाबांच्या समेत बघा अनेक भक्त त्या ठिकाणी काही कुठेच्या वेळी हजर जायचे, कारण दरवाजा बंद असायचा स्नान वगैरे सर्व आठवेपर्यंत. आणि नंतर बाहेर ते विधीला नीतिनियमानाची भक्त टपेलच राहायचे, कधी दरवाजा उघडतात, कधी आत्ममध्ये बघा बाबांचं दर्शन आणि विधीला संधी मिळेल कधी. बरेच भक्त मग त्या ठिकाणी विधीला बसायचे बघा, विधी त्या ठिकाणी चालायचे बघा. मग विधी त्या ठिकाणी विधी व्हायचे. विधी झाल्यानंतर काय करायचं बघा, प्राणायाम बघा, बाबा प्राणायाम करायचं. आणि प्राणायाम नंतर बघा ध्यान बघा,
ध्यानानंतर मग काय करायचं पुन्हा मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय अमृतेशाय अशा रीतीने मग दोन चार व्हायला ते मृत्युंजय रुद्राय म्हणायचं. नंतर मग त्र्यंबकेश्वरम हृदयेश्वरम गोपालकृष्ण श्री गुरुदेव जगद्गुरुजनाचे महाराज की जय, त्र्यंबकेश्वर महाराज की जय, आचार्यजी निवृत्तीनाथ महाराज की जय बघा असा जय जय करायचं. आणि मग बाबाजी बघा प्रवचनाला काय प्रवचन सुरुवात करायचं. सगळं प्रवचन कोण करायचं सकाळी माहिती आहे का? नामदेव महाराजांचं प्रमाण मग बाबांनी प्रवचन सुरुवात करायचं. प्रवचनाचं कोणतं चरण घ्यायचे? नामदेव महाराजांचं उठा उठा साधू संत, उठा उठा साधू संत, साधा बोलले हित, साधा बोलले हित, उठा उठा साधू संत, साधा बोलले जाहीर आरोग्य मंगायचा. अशा रीतीने सुरुवात प्रवचनाची. पुन्हा की कोणते कडव घ्यायची माहिती आहे का? जागला तो जगला, जागला तो जगला, झोपला तो झोपला तो मिळाला. अशा रीतीने सुंदर बघा त्या पहाडी आवाजामध्ये मधुर आवाज बघा बाबांच्या प्रवचनात तयारी केली असायला शकते. आणि अनेक प्रमाण देऊन उदाहरण देऊन बाबा जगात त्यांनी गेली प्रवचन करायची. आणि मग प्रवचनानंतर आरती व्हायची. आरती झाल्यानंतर मग सर्व बघा बाहेर जायचे. पुन्हा कोट्या बंद करायचे. बंद झाल्यानंतर काय करायचं? बाबांची पूजा बघा बघा हवनाचं बघा पात्र आणलं जायचं. काय कोट्यामध्ये तिथं पाहण्याचं कुंड असायचं. आणि मग त्या ठिकाणी बाबाजी बघा हवन करायचे. बाबा सर्व पूजेचं साहित्य बघा त्या ठिकाणी आणून ठेवायचं. आणि कधी कधी बाबाजींना बरं का लहर यायची, म्हणजे इंटरेस्ट असं मध्ये का सतत बाबाजी काय करायचे? भाजी बनवायची, कधी कढी बनवायची, कधी सावना खिचडी बनवायची बरं का. सतत बाबाजी अशाने ते सर्व साहित्य आणून ठेवायचं. मग ते बाबा सतत काय करायचे? काही त्या आठवड्यामध्ये नंतर संपूर्ण पूजा बघा मांडली जायची. आणि पूजा मांडल्यानंतर बघा बाबाजी काय करायचे? मग हवनानंतर जो प्रसाद बनतो प्रसादाचाही हवन करायचे. नंतर गाईचा वाटा बरं का, त्या पण जल वाटा व पृथ्वीचा वाटा बघा असे वाटे बघा त्या ठिकाणी काय करायचे? काढायचे. मग ते काय उचलायचे. ते वाटे घेऊन बाहेर जायचं. पुन्हा दरवाजा बंद करायचा. मग बंद मध्ये बाबाजी काय करायचे? फलाहाराचं बघा सेवन करायचं. आणि मग तो गाईचा नैवेद्य गायला द्यायचा. जमिनीचा नैवेद्य जमीन ठेवायचा. पाण्याचा विहिरीमध्ये अर्पण करायचा. आणि तिथे हजार राहायचं. कारण कधी टाळी वाजेल भरोसा कधी टाळी वाजेल. आणि मग त्या ठिकाणी मग बाबांची पूजा व्हायची. मग बाबा काय थोडं टाळ्या वाजायचे बघा. टाळे वाजवायचे. टाळे वाजवताच अटेन्शन मध्ये राहायचं. लक्षात घे जगाचा टाइम झाला त्याचं फाईलवर लक्षात फाईलवर. जर मात्र जर राग जर आला बरं का काय बघा काय जर त्यांचा चेहरा पाहण्यासारखा असेल बरं का ते त्याला समज, ज्याला ज्याच्यावर रागवलं त्याला समजायचं, इतरांचे समजायचं नाही. आणि मग त्या ठिकाणी दरवाजा उघडला जायचा. आणि मग बाबांनी सर्व पूजेचं साहित्य त्या ठिकाणी खाली पूजेचे फुलं घेऊन जायचं बरं का. आणि खोल गेल्यानंतर पुन्हा बघा बाबाजींचं त्या ठिकाणी लघवी बघा लघवी चेक करायची. कारण लघवी चेक करायची कारण बाबांनी शुगर होती. लघवी चेक केल्यानंतर त्या परीक्षणमध्ये किती इन्सुलिन दिलं पाहिजे की नाही त्याचं प्रमाण ठरवायचं डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे. मग ते काय करायचं? इन्सुलिन भरायचं. आणि ते बाबांच्या कमरेला काय करायचं? इन्सुलिन मग काय द्यायचं. काय ठिकाणी मग काही जखमा सुद्धा असायचं ते सुद्धा बघा बलपट्टी करायची. नंतर पुन्हा बघा बाबाजीनं काय करायचं? मग
आणखी आपले जे सहकार्याच्या नाव बोलायला जायचं आणि मग दोघं जण पुन्हा काय बाबांना ते पोत्यात उचलायचं आणि पण पालखीमध्ये बाहेर बघा आणून ठेवायचं. ती नळीला काय ती नळी लावायची, त्या पालख्याला नळी बांधायची, ती पिशवी सहित ती नळी खोसून द्यायची आणि नंतर त्या ठिकाणी मग बाबांचा हारवा ठोकायचे, ठेकवाना पावडे साहित्याना बाबा उचलासारखे. मग त्यांनी आले असलेली सेवा करीत बघा बाबांची डोली खांद्यावर उचलायचे आणि मग जिथं काम असेल ते काय करायचे घेऊन जायचे बघा आणि तिथं मग कामाला सुरुवात व्हायची. बरं इकडं मग बघा बाबांना कोणते कामाला येतं काम, मग कोणी आलं त्यांची व्यवस्था करायची बघा, किंवा आणखी काय काम करायचं गोडर मधून काम भांडारकामध्ये साहित्य द्यायचं, भाजी साहित्य तेल मीठ मिरची बरं का. बरं तेव्हा तर कशी का तेव्हा किती तेल राहिलं कशी बघा परिस्थिती असेल लक्षात घ्या बरं का. अशा रीती मात्र काय बघा त्या भंडारच्या प्रसादाला काय टेस्ट असं बघा, काय टेस्ट असेल बरं का. ज्यांनी सेवन केला त्यांनाच जाणे बरं का. बाकी की आमच्या गोळगायची व्हायची झाकड किती जाडा असं मात्र ती अमृतापेक्षाही बघा गोड असायची लक्षात घ्या. अशा रीतीने तो संपूर्ण बघा तयारी त्या ठिकाणी केली जायची बघा. फोटो डिपार्टमेंट सुद्धा बघा, फोटो डिपार्टमेंट सुद्धा काम करायचं लक्षात. संपूर्ण आल्या गेल्या सुद्धा नियोजन त्या ठिकाणी. आणि दररोज सकाळी माहितीये का, दररोज सकाळी काय करायचं, रोज तीर्थ बरं का बाबांना वाचून दाखवायचं. दिवसभर किती पैसे जमा झाले बरं का, किती खर्च झाले, किती शिल्लक राहिले ते बाबांना सांगितलं. बाबा कधी पाहतच नव्हते बरं का, फक्त ऐकून घ्यायची. एका टाइम बरोबर पकडायचे बरं का, बरोबर पकडायचे बरं का. अशा रीतीने बघा विशेष आनंद बघा त्यावेळेचा काही वेगळाच असायचं लक्षात. आणि पुन्हा मग दुपार झाली का मग स्नान व्हायला सोबतच्या काय स्नानाचं पाणी घ्यायचं. पुन्हा बादलीमध्ये सर पूजा भरायची, पाण्याचं कवंडवलं घ्यायचं वृक्षाच्या. आणि समजा रस्त्याने जर एखादा झाकाचा लागला बाबा, एखादा स्पर्श गेला ना, पुन्हा काय करायचं ती पूजा, पुन्हा गाईला खाऊ घालायची, पुन्हा दुसरी बनायची. कुणी जर स्पर्श केला लक्षात घ्या, कुणी जर ती पूजा पाहिजे बनवताना तर बाबाजी ती पूजा घेत नव्हते लक्षात. पुन्हा काय बघा, पुन्हा पुन्हा बघा ती पूजा बनवायची. आणि नंतर त्या ठिकाणी मग बाबाजी बघा डोली आणली जायची. डोली आणि बाबांना बाहेर शौचालय घेऊन जायचे बघा. आणि मग त्या ठिकाणी कुणी ते पाण्याची ते व्यवस्था असायची आणि ते डोलीवाले घेऊन जायचे तिथे बघा. त्या ठिकाणी पुन्हा बाबांना घेऊन यायची. आल्यानंतर इकडं स्नानाची तयारी असली पाहिजे. मग स्नानाच्या पाठावर बघा बाबांना ठेवलं जायचं, पाण्याची बादली त्या ठिकाणी असायची. आणि मग पुन्हा दुपारची बघा स्नानाची त्या ठिकाणी व्यवस्था व्हायची. आणि मग बाबाजी वगैरे त्यांनी स्नान करायचे. स्नानानंतर स्नानाचे मंत्र बघा, शिवर ब्रह्मा, हरिहर ब्रह्मा, गुरु ब्रह्मा, विष्णू ब्रह्मा असे स्नानाचे मंत्र मग बाबा स्नान करायचे. आणि मग दररोजची बघा मग स्नान बरं का. सगळ्यांनी स्नान घातलं का नंतर आमची संधी राहायची बरं का. मग सगळं स्नान घातलं मग आमच्या पण बघा त्या ठिकाणी स्नान घातलं जायचं. आणि नंतर बघा बाबाही पुन्हा स्वतः स्नान करायचे. नंतर तो टायल पुन्हा द्यायचा, पुन्हा ते कपडे काय करायचं बाबा अंग कपडे करायचे. नंतर ते वस्त्र बघा कपडे द्यायचे, कपडे द्यायची बरं का, बबी कपडे द्यायची बाबांची. कपडे नंतर पुन्हा कधी बारदानी जशी थंडीचे दिवस बारदानी पुन्हा कपडे द्यायचे. अशा रीतीने मग त्या ठिकाणी सर्व कपडे वगैरे दिले जायचे. आणि पुन्हा ती नळी ती अशी नाही लगवीची नळी, त्या स्टेथोस्कोप त्याला म्हणा, स्टेथोस्कोप त्याला म्हणतो. त्या नळीमध्ये पुन्हा ती पेशीची नळी जोडायची. आणि नंतर त्या ठिकाणी पुन्हा मलमपट्टी असेल किंवा इन्सुलिन असेल इंजेक्शन द्यायचं. पुन्हा मग काय करायचं, कपडा काय करायचा वरून टाकायचा वर्षात. आणि मग ते बाबांची पूजा त्या ठिकाणी मांडायची, सर्व साहित्य पूजा ठेवायचं. हवनाचं बघा कुंडही त्या ठिकाणी रेडी ठेवायचं. आणि पळी तुपाचा डबा आणि पळी त्या ठिकाणी रेडी ठेवायची. बाबांच्या हाताबाबा बाबाजी पळीला बरं का हात लावते बरं का. आधी कागद काय एक छोटा कागद द्यायचा, कागद त्या कागदाने ती गुंडाळायची ती काही पळीवर का. नंतर ती गुंडाळून तो कागदासहित हातात द्यायचे. मग बाबाची पण हातामध्ये घ्यायची लक्षात. नंतर काय करायचं त्या ठिकाणी महापुरुषाचं बघा मंत्र म्हणून बाबाजी काय करायचे, ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा,
ओम ध्यानायचा पुन्हा समानायचा ओम पुन्हा ब्रह्मणे नमः ओम नारायण यज्ञ नारायण समतम अग्नि नारायण त्या हवन करायचे. पुन्हा आणखी अष्टमूर्ती शंकराचं हवन करायचे. ओम शर्वाय चैतिमृतय नमः स्वाहा ओम भवाय जलमूर्तय नमः स्वाहा ओम अग्निमूर्तय नमः स्वाहा असं अष्टमूर्तीचं हवन व्हायचं. ओम ओम त्र्यंबकमे जामये सुगंधी पुष्टिवर्धनम भगवद्गंधमृतार्थ स्वाहा. बघा अशा रीतीने महाभगवंच्या मंत्राचं हवन व्हायचं. ओम नंतर नवग्रहाचं हवन. ओम रवै नमः ओम सोमे भगवान संबोधन बृहस्पती शक्र शनी रावण कैतन असं नवग्रहाचं हवन व्हायचं. नंतर मग इतर बघाचं हवन व्हायचं. हवन झाल्यानंतर बाबाजी त्या ठिकाणी काय करायचे, जी पूजा बागा असायची फलाराची त्या पूजेचं हवन करायचे. नंतर पुन्हा वाटा बघा गाईचा वाटा पाण्याचा वाटा जमीनचा वाटा त्या ठिकाणी काढला जायचा. मग तो काय करायचा, तो एका वाटलेली वाटे घ्यायची, पाण्याचा वाटा पाण्याला द्यायचा, जमिनीवर ठेवायचा, गाईचा गाईला द्यायचा वर्गा. नंतर बघा बाबांची पूजा व्हायची. बाबा त्या ठिकाणी झाकायला असायचा लक्षात, कारण बाबांचं व्रत होतं. कोणासमोर पाणी सुद्धा घ्यायचं, फळं सुद्धा कोणासमोर घ्यायचं लक्षात. आणि नंतर मग बाबांची पूजा झाल्यानंतर बाबा पुन्हा काळी चावल आड्यांशी राहायचं. आणि मग काळी वाजली नंतर बघा त्या ठिकाणी पुन्हा बाबांच्या जवळ जाऊन ते सर्व पूजा असायचं. काय करायचं, भाजीमध्ये घ्यायचं. अशा रीतीने मग दैनंदिनी पुन्हा मग लगेच आरोग्य ठोकायचे बघा काय शेफकारांना पुन्हा काम सुरू लक्षात घेऊ. विहिरीचं असो शेतात लेवलच असं बरं का. किती बघा बाबाजींनी शब्दांना प्राधान्य दिलं बरं का. ते कन्नड रोडला ते साईनाथ माळा बघा, साईनाथ माळा तिकडं बरं का. किती 51 गुंठे बरं का, 51 गुंठे. त्याकडे एका ब्राह्मण कौशिक ब्राह्मणाची जमीन होती. ती बाबाने त्या ब्राह्मणाने जमीन दिली बरं का. बाबाने त्यांना काय पैसे पण दिले. बाबाजी बघा तिथं बघा तिथं छोटीशी कुट्या केली बरं का. महिनाभर का महिनाभर किती 51 गुंठ्याची लेवल काय महिनाभर बाबा तिथं राहिले वर्ष. आणि तिथं बघा दरोगा लेवल चालायचे बघा. ट्रॅक्टरनी टिकाव पावडे, ट्रॅक्टरने टिकाव पावडे त्याला काय जेसीबी नव्हती बरं का लक्षात. आणि त्या अशा रीतीने बघा त्या साईनाथ माळ्यामध्ये मग तिथं शेजारी शाकाहारी बोर्डे म्हणून पाटील त्यांनी 1 एकर बघा 1 एकर बाबाला सगळं देऊन टाकले. अजून ती 1 एकर मी पण 1 गुंठे अशा रीतीने ती जमीन. तिथे एक लालाभाऊ बघा, लालाभाऊ तिथे लालाभाऊ त्यांनी ती शेजारी 1 एकर दिली बरं का. पाण्यासाठी बाबाची नियोजन करायचं बरं का. पाण्याची जागा कशी पाहिजे बरं का. पुढे तलाव पलीकडे तलाव पाहिजे, तलावाच्या खाली जावं बाबा काय जमीन घ्यायची बरं का. आणि तिथं विहीर खातायची आणि तिथून ती पाईपलाईन करून जिथं आपलं मळायचं तिथे पाईपलाईन ते पाणी काय करायचं न्यायचं बरं का. अशा रीती पाण्याची व्यवस्था बाबांनी करायची. अशा रीतीने बघा जर बाबांचं जीवन जर बघितलं ना किती कष्टदायक आहे, किती श्रम बघा बाबाजींनी आपल्या जीवनामध्ये स्वतः केले आणि इतराला करायला लागलं बघा. आणि अशा रीतीने बघा आणि बाबाच्या श्रमणाचं महत्व काय सांगायचंय. जो करे श्रमदान त्यात घडेल, जो करे श्रमदान त्यात घडेल चारी धाम. त्याला पुण्य बघा या श्रमदानात सांगितलं. म्हणून आपलं कर्तव्य काय आहे, बाबाजीने ज्या परंपरा आपल्याला सांगितल्या ना, अनुष्ठानची परंपरा असेल, श्रमदानाची परंपरा असेल, गृहसेवेची असेल, आणखी गुरुकुलची असेल की नाही, आणि ऋषी सेवा असेल की याच्या 5 परंपरा ज्या आपल्या बाबाजींनी या समाजाच्या हितासाठी दिल्या की नाही, तर आपण काय केलं पाहिजे. त्याचं भक्त बरोबरचं काम काय आहे, भक्त बरोबरचं काम काय परंपरेला पुढे ज्याही बाबाजींनी परंपरा सुरू केल्या त्या बंद पाडायच्या का. आपण त्यांचे शिष्य किंवा त्यांचे भक्त त्यांच्या परंपरा बंद पाडायसाठी आपण बाबाकडे आलो का. मग आपलं काम काय आहे लक्षात घ्या की आपण म्हणतो ना आम्ही मी घडलो तुम्ही बी. अशा रीतीने बघा आपणही काय करायचं बघा. स्वतः आणि इतरांना 4 जणांना काय घेऊन यायचं, अनुष्ठानाला घेऊन यायचं, समाधानाला घेऊन यायचं. गुरुकुलमध्ये सुद्धा आपल्या घरातले पोरं किंवा शेजारचे नातेवाईक गावातले मुलं सुद्धा काय करायचं गुरुकुलमध्ये त्या ठिकाणी आणायचं. त्याप्रमाणे आणखी काय करायचं. गाईला नाही काही चाराची व्यवस्था. गाईला काय करायचं तर नाही आता का नाही मकाची नाही का कुट्टी आता आयतीच कार्यक्रम झाली शेतावरच कुट्टी केली जाते, गाड्या भरल्या जाते केली. मग आपल्याकडे जर चारा साबूचा काही ना काय चारा म्हणजे लक्षात
काय काय द्या काय करा शेतात देऊन काय द्या का तुम्ही त्याच्यामध्ये काय मका काय करा आणि तुम्ही भर घेऊन द्या बरं का आमच्या देवानं मला ते नियोजन लागलं की हो झालं काय तुम्ही बेगा पडतं तुम्ही 2 एकर येतं बरं का ते मग ते काय पेरून द्या त्या मग आपला 4-7 टेम्पो राहतो मग 2-4 जर 4-5 घेऊन जायचे दुसरं चारा घेऊन या असं गोसेवा लागतं गोसेवा आणि कृषी आणि वृषा बघा म्हणजे शेतीची बघा लोकांना काय करायचं सन्मानाच्या माध्यमाने शेती करायची अशा आणि कृषी म्हणजे कुणी संत जर आले त्यांची व्यवस्था बघा संत पाहिजे की त्यांची भोजनाची व्यवस्था त्यांची राहायची व्यवस्था त्यांची बघा दक्षिणाची व्यवस्था नुसती दक्षिणा बघा आणि त्यांनी जर गाडी आली ना त्या गाडीला सोड डिझेल द्यायचं बरं का काय की ते बरं का तुम्ही येऊन काय 4-5 संत राहू द्या बरं का आणि तुम्ही गमत बघा कशी मग आपण बघा बाबांच्या कृपा आशीर्वादाने काहींना 300 काहींना 500 काहींना 1100 वर्ग जशी त्यांची बघा पात्रता असेल त्याप्रमाणे बघा दक्षिणा आपण त्या ठिकाणी देत असतो त्यांची भोजनाची व्यवस्था त्यांची निवास राहायची व्यवस्था त्यांच्या डीजे बघा त्यांच्या गाडीला डीजे बरं का एक जण महाराज आले बरं का ते महाराज काय म्हणले म्हणे मी यज्ञ बघा आता आम्ही यज्ञ करणार आहोत यज्ञ आणि त्यांनी काय हट्ट केला म्हणे मला 21 डबे तूपच पाहिजे म्हणजे काय म्हणे किती साधे सुद्धा नाही बरं का किती 15-21 डबे गावरान तूपच पाहिजे म्हणे तुमच्या मान आता विचार करा गावरान तूप 15 किलो डबा केवढा सांगा ना केवढा राहतं एवढं सांगा ना 4,500-5,000 पर्यंत बरोबर 5,500 एक डबा राहतो किती डबे मग आम्ही विनंती केली म्हणून 15 डबे शेवटी 15 डबे बरोबर 15 डब्यापर्यंत आम्ही काय केलो त्यांना विनंती केली मला आम्ही 15 डबे देऊ मग त्याला बघा का 15 डब्याची 15 चौक 70-80 रुपये त्यांना देऊन टाकले एक महाराज आता मागे आले होते म्हणे आमचं काय जळीत झालं काय झालं म्हणे आग लागली म्हणे बरं आमचं नुकसान झालं मागच्या वर्षी आलं याही वर्षी आलो का तर मीश्वर आले बघा त्यांना काय बघा प्रेरणा होते की त्यांना काय बघा मग बघा देव बुद्धी बरं का ते हट्टच करते बरं का त्यांनी तेवढं साधे सर का 1.25 लाख रुपये किती बघा त्यांनी तसे 2-4 लाख रुपये मागितले बरं का मग आम्ही काय त्याला 1.25 लाख रुपये का 1.25 लाख रुपये काय व्हायला त्याने त्यांना काय गेले दिले बघा लक्षात आज काय बघा भगवंताची इच्छा कदाचित बघा काहीतरी आपल्याकडे घेणं असं बघा मागच्या जन्मी काहीतरी घेणं असेल म्हणून देव त्यांना काय करतो बुद्धी देतो अशा रीतीने बघा या बाबांच्या कार्याचा बघा महत्व किती बघा सांगितलं कमीच पडेल काही आणि म्हणून बाबांना तुमच्याकडून काय अपेक्षा बघा तुमच्याकडून काय अपेक्षा बाबांना सांगा बरं ओळखा बरं आता सांगा ना जय बाबाजी भक्त बरं बाबांना काय अपेक्षा आहे सांगा ना नाही अपेक्षा आहे ना जसं तुम्हाला बाबांकडे अपेक्षा आहे का नाही तुमची काय अपेक्षा आहे आमच्या पोराचे लग्न व्हावे त्याप्रमाणे आणखी काय अपेक्षा आमच्या एरियाला चांगलं पाणी लागावं आमचं चांगलं पीक चांगलं आहे आम्हाला त्याला भावना तसं अनेक प्रकारच्या अपेक्षा तुम्हाला असं तसं बाबाला तुमच्याकडून काय अपेक्षा सांगा बाबाला तुमच्याकडून अपेक्षा बघा कोणत्या अपेक्षा सांगा बघा सांगा ना आता काळे मामा सांगा शिवाजीराव कसं सांगा आणि ते नाना हो की संपतराव की आता संपतरावने आमची अपेक्षा पूर्ण केली बरं का संपतराव आमची अपेक्षा पूर्ण केली बरं का ते एक आश्रमच काय केला बरं का एक आश्रमच काय सांभाळून घेतला बाबा टेन्शनच नाही टाळीवर नका उभं राहिलं मग हे संपतराव कोकणे बरं का खोपडी आश्रम बरं खोपडी आश्रम काय बघा त्यातल्या गावातल्या लोकांना प्रेरणा झाली बरं का त्यांनी तो पहिले ते अमरगे महाराज त्यांना दिलं होतं बघा का ते अमरगे महाराजांनी दिलं होतं त्यांनी ते नंतर त्यांनी पुन्हा ते बदलून टाकलं त्याला आपल्या संस्थेच्या नावाने केलं आणि केल्यानंतर मग यांना त्या ठिकाणी वगैरे जबाबदारी देण्यात आली सुंदर असं बघा आपल्या आश्रमाच्या प्लॅनिंग प्रमाणे संपूर्ण आश्रमाला कंपाऊंड केलं बरं का तिथं कुठ्याचं अधिष्ठान केलं गोशाळे बघा गोशाळे सुरू केली आपलं गोशाळेमध्ये सुद्धा केली बरं का आणि तिथं बघा त्या थोडीफार जमिनी ना तिथं चारा करते बरं का दररोजची विधी आरती असेल कुणी आला गेला प्रसाद असेल बरं का त्याप्रमाणे गाईला चाराची व्यवस्था असेल सुंदर बघा म्हणजे बाबांना त्या खोपी असं काही काळजीच नाही बरं का फक्त यांनी काय करायचं महिन्याला 2 महिने यायचं बाबा एवढा खर्च आला बरं का एवढा खर्च आला मी तर आता माझ्याकडून जेवढं शक्य झाला तेवढं मी परस्पर काय केलं नियोजन केलं म्हणे मात्र आता 10-20 हजार काय
नियोजन माझ्या होऊ शकत नाही, मला तुम्हाला द्यावं लागतं, म्हणजे 10,000 रुपये तुम्हाला द्यायचे लागतील. असे त्यांनी सुंदर नियोजन आमचे बघा समोर कोकाटे खोपडीच्या आश्रमाच्या कार्यावर त्यांचा आलोचना. खोपडी आणि खोपडीवर, खोपडी आश्रम ही खोपडीवर अशा रीतीने बघा, अशा रीतीने जसं यांनी खोपडी आश्रमाचं नियोजन घेतलं की नाही, आणि कोणतीही बघा चिंता नाही, संपूर्ण बघा व्यवस्था त्या ठिकाणी ते स्वतः बघा आपल्या घरच्यासारखे करतात. त्याप्रमाणे प्रत्येकाने काय केलं म्हणजे सांगा, जसं संपतरावांनी संपूर्ण नियोजन जबाबदारी घेतली की सेवा, तसं मग तुम्ही सुद्धा काय केलं पाहिजे, एक आश्रमाची जबाबदारी. आता काऊन गप्तीत बसले पहा ना, काही टाकामाका पहा बाबा, तुमची काही आवश्यकता नाही होत बघा. आश्रमामध्ये फुलांचा हार आणला, टाळीवर आदर करा, काय मामा तुमच्याच हाती पूजन करा, जिकडे तुम्ही लई जप करत्या, तुम्हाला काहीतरी द्यावा लागेल बरं का. हा आणा ना मग कोणते पूजा साहित्य आणा, तरी पूजा साहित्य आणले म्हणते. पंचबाळ पंचबाळ आहे का, आहे त्यात हा गीत म्हणा. आधी ते बाबांचं पूजन करते मग पांच पूजन, बरोबर आहे. बाबांच्या आश्रमात आली सुंदर फुले, आणला पूजेला
Sit down. या वेगळाच आनंद की बघा स्वतः फुलं लावले त्याला फुलं त्याचा हार बघा की टाळीवर मागायचं 100 अशा रीतीने बघा जय बाबा भक्त परिवारात येईल भक्ताने बरं का आता देऊ शकतो ओपन नाही आता लगेच आता गेली ना आरती सर्वत्र आरतीसाठी